मी आता सिन्नरवरून आलो, सिन्नरला गेलो होतो. सिन्नरमध्ये मोठी बैठक होती. नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये एक जनआंदोलन आता सगळीकडे उभं राहत आहे. आपण परवा पाहिलं की अकोलेवाले देखील मंडळी इथं आली होती, त्यांनी देखील इथं मोठं आंदोलन केलं होतं. 22 तारखेला सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन आपण एक बैठक देखील घेतो आहे, ज्याच्यामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीने उभं करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. ही संगमनेर मार्गे जाणारी नाशिक पुण्याची रेल्वे खऱ्या अर्थाने कोण घेऊन गेलं ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही पोटतिडकीने मागच्या 1.5 वर्षापासून सांगत होतो का ही रेल्वे पळून घेऊन चाललेले, ही रेल्वे पळून घेऊन चाललेले, ही रेल्वे पळून घेऊन चाललेले, त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी सांगत होते पळून घेऊन जायला का ही नेहरू गार्डन मधली रेल्वे आहे का? तुम्ही भाषण ऐकलं असेल कदाचित. काय बोलले ते? का पळून घेऊन जायला ही काय नेहरू गार्डनची रेल्वे आहे का? पळून घेऊन जाण्याचा एखादा कागद तरी द्या, असं 1 तारखेला त्यांनी भाषण केलं. आणि 3 तारखेला भारताच्या संसदेमध्ये रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांनी सांगितलं का ही रेल्वे आम्ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुण्याला घेऊन चाललेलो आहे, ही रेल्वे पळून नेण्याचं याच्यापेक्षा मोठं कोणतंही उदाहरण असू शकत नाही. खुद्द रेल्वे मंत्र्यांनीच सांगितलं की ही रेल्वे आम्ही आता इकडून घेऊन गेलेलो आहे. आपली रेल्वे नेली तरी आपण जर चिडणार नसू, आपण जर आपल्या भावना व्यक्त करणार नसू, तर मला असं वाटतं की आपल्या इतकं दुर्दैव कोणाचंच नसेल. खरं तर पेटून उठलं पाहिजे संगमनेरकरांनी. रेल्वेचा प्रकल्प असा काही रोज रोज होणारा प्रकल्प नसतो. हा 100-200 वर्षातून एकदा रेल्वे होत असती. आज मी पाहतो की संगमनेर शहरामध्ये फिरत असताना मी अनेक घरांमध्ये गेलो, विशेष करून तुमच्या प्रभागात तर दिलीप काका 1 नंबर 2 नंबर प्रभागामध्ये मी अनेक घरांमध्ये जेव्हा गेलो, आई वडील एकटेच आहेत. मामा पोरं कुठं आहेत? पुण्याला आहेत, नोकरी करतायत. इंदिरानगर मधला एक मुलगा, 2 भाऊ हे पुण्यामध्ये नोकरी करतात. दर शुक्रवारी संध्याकाळी मोटरसायकलवर घरी येतात आणि सोमवारी सकाळी परत जातात. मी त्यांना म्हणलं का बरं येतात? नाही म्हणले आई वडिलांची काळजी घ्यायला कोणी नाही. आई वडिलांची काळजी घ्यायला ते या ठिकाणी येतात आणि एखाद्या दिवशी रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होतो आणि घरातला करता मुलगाच त्याच्यामध्ये जातो. ही जर रेल्वे जर आपण केली आणि 1000-2000 रुपयामध्ये जर पास चालू झाला आणि हे मुलं जर तास 1.5 तासामध्ये पुण्याला रोज जाऊन येऊन करायला लागले, तर मुलं आपल्या पशी पण राहतील, सुरक्षित पण प्रवास करतील. पुण्यामध्ये राहायचं म्हणजे 10,000 रुपयाच्या खाली फ्लॅटचं भाडं नाही, 7-8-10 हजार रुपये त्या ठिकाणी किराणा भरायला आणि बाकीचा खर्च आहे. 25-30 हजार रुपयाच्या पगारात 15,000 रुपये त्याच्यातच खर्च होतात. हेच जर मुलगा संगमनेरला राहायला लागला, आई वडिलांची पण काळजी घेऊ शकतो, पैसे पण वाचू शकतो आणि सुरक्षितपणे नोकरी देखील करू शकतो, व्यवसाय करू शकतो, उद्योगधंदे इथं येऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही रेल्वेचा प्रकल्प आपला कोणी पळून लावला आणि पळून लावल्यानंतर देखील ही नेहरू गार्डन मधली रेल्वे एका पळून घेऊन जायला काही खोटे आरोप करतात. अशा पद्धतीच्या वल्गना ज्यांनी केल्या त्या लोकांना उत्तर देणारी ही उद्याची निवडणूक असली पाहिजे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.